ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली। आगामी कार्यकारिणी बैठकीत ठराव मांडणार अशी सूत्रांची माहिती। जूनमध्ये पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये मोठे बदल होण्याचा देखील अंदाज। पुढील राजकारण तरुणांच्या हातातच जायला पाहिजे। जर कार्याध्यक्षपदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे येत असेल तर त्यांचं स्वागत। संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। पोलीस अधीक्षकांना फोन करून आढावा घेतला अशी सूत्रांची माहिती। मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी आज अमरावती बंदची हाक। अचलपूर परतवाडा शहरातील बाजारपेठ बंद। आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची देखील मागणी। महिला आरक्षण विधेयकासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचं राज्यातील खासदारांना पत्र अशी सूत्रांची माहिती। राजकीय मतभेद बाजूला विधेयकाला पाठिंबा द्या। खासदारांसह सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना फडणवीसांचं पत्र। ते 44 अंशांसह तापमानाचा उच्चांक। नागपूरमध्ये 42 अंश तापमान। 2 दिवसात तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ। पुढील 4 दिवस काळजी घेण्याचं केलं जातंय आवाहन। पाणी संकटाचं राज्यासमोर भीषण सावट। राज्यातील धरणांमध्ये 47.72% उपयुक्त पाणीसाठा। गतवर्षीच्या तुलनेत तुर्तास समाधानकारक पाणीसाठा शिल्लक। तिकडे पुणे शहरामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद असेल। पालिकेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे बहुतांश भागामध्ये पाणी पुरवठा पूर्णतः बंद। आज मध्यरात्रीपासून उद्या दुपारपर्यंत पाणी। शुक्रवारी कमी दाबानं पाणी मिळणार असल्याची देखील माहिती। दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवरती मंत्रालयाला एलिट गार्डचं कवच। मुख्य प्रवेशद्वारावरती AK-47 सह कमांडो तैनात। संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी मोठा निर्णय। भाजपचे सम्राट चौधरी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची घेणार आहेत शपथ। राजभवनात सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा। नितीश कुमार यांच्याकडून काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देखील देण्यात आला।